नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे, आशा करते मस्त असाल. तर आज आहे बघा सोमवार आणि आत्ती त्याने आलेल्या होत्या शनिवारी. तर त्या जाणार होत्या आज लवकर, कारण त्यांना कामावरती जायचं होतं. 6:30पर्यंत पोचायचं होतं त्यासाठी. आणि मला रात्रभर झोपच लागली नाही, त्यामुळं ढासं परत आणि गरम पण एवढं होत होतं, त्यामुळं झोपच लागली नव्हती. मग मी 4 वाजता उठलो आणि माझ्या लक्षात आलं नाही की तेल संपले. तर ह्यांना डबा पण द्यायचा होता मला, त्यासाठी मी उठलो पण लवकर आवरून ते. आता हे 5:30चं टायमिंग आहे, ज्यावेळी मी देवपूजा करायला बसलेलो त्यावेळेला. तर इथं ना देवाचे कपडे जे आहेत ते आदल्या दिवशी मी सगळे धुवून वाळत ठेवलेली होती खिडकीत. तर तीच काढत होतो. त्यावेळी बघा चंद्र एवढा छान दिसत होता, पण मोबाईलमध्ये आहे ना व्यवस्थित दिसत नव्हतं. त्यामुळं आता देवपूजा करून झालेली आहे. आज आहे ना एकदम पहाटेची जी पूजा करतात बघा, म्हणजे देवळात ह्याच्यात ते ना, अशी माझ्या घरातली आज देवपूजा झालेली होती. लांब काम आहे आणि त्यासाठी डबा करायसाठी मी उठलो. आंघोळ झाली, लोटून झाडून बाहेरचं जेवढं काय होतं ते आवरावर करून घेतली आणि आलो जेवण करायला. तर तेल संपलेलं, म्हणजे रात्री घेऊन आलेलं होतं स्त्री अर्धा किलो काय तर, आणि चिकन अंड्याची बिर्याणी रात्री. म्हणजे शनिवारी संध्याकाळपासून मी एक सुद्धा व्हिडिओ बनवला नाही, कारण श्रीची आजी आत्ती ते आलेली होती. आणि मग कसं कुठं बनवायचं काय असं सुचतच नाही, कोणतं असं आलेत घरात की, त्यामुळं. तर आता रात्री भांडी घासून परत आता एवढी म्हणजे जेवल्यानंतरची जी भांडी होती ती मी घासली नाही, लई कंटाळा आलेला. जळण घेऊन आलो भरपूर काल, तर त्या होत्या, त्यामुळं त्यांच्यामुळं त्या संघ आल्या माझ्या. तर त्यामुळं जळण घेऊन आलो, तुम्हाला दाखवतो. कारण आता बघा पाऊस सुरू होणार आहे, अजून 2 महिने आहेत तरी पण. म्हणजे जूनपासून आता पाऊस सुरू कधी होतोय काय त्याचं काही नियोजन नाही, कधी पण पडू शकते. त्यामुळं म्हटलं की जळण आणून ठेवावं जेवढं काय आहे. तर आम्ही परवा फिरायला गेलेलो होतो, भांडी तीन घासली आणि भांडी तीन तशीच ठेवली इथं सगळी. आणि म्हटलं चला थोडंसं जळण घेऊन या, तोपर्यंत भांडी पण नितळतील. आणि शनिवार होता त्यामुळं म्हटलं की थोडं लेटनं जेवण केलं तर चालेल, कारण ह्यांनी वेळा नाही तर. आणि गेलो, जळण घेऊन आलो आणि थोडं म्हटलं फेरी मारायची म्हणून इकडे गेलो. तोपर्यंत ही 3 जण गाडीवरनं आलेत. मग तिथनं जेवणाला सुरू केलं. ते भांडी मी रात्रीचे 10:30 वाजता भांडी लावली. 10:30-11 वाजत आलेले होते भांडी लावायला. तर त्यावेळी भांडी लावली आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार संध्याकाळपासून ते रविवार मी काहीच व्हिडिओ बनवला नाही, टाकला नाही, कारण वेळच मिळाला नाही. दुपारी थोडा वेळ जरासा आराम केला आणि परत जळण आणायला गेलो. तर जळण दाखवतो तुम्हाला. आता उन्हाळ्यात तर आत्तापासून साठवून ठेवायला पाहिजे मला. आणि मेन म्हणजे शेगडी माझी रिपेअरी करायची आहे. आधीच्या चॅनलवर मी टाकलेली होती लाकडाची शेगडी मी घेतलेली 2000 रुपयाला, लाईटवरली चार्जिंगची. त्याच्यामध्ये फक्त चार्जिंग लावायचं आणि जळण टाकायचं, आपोआप तो जाळ असं, आणि 5-10 मिनिटात पाणी तापते. आता उन्हाळ्यात काही त्याची गरज नाही एवढी, कारण जरासंच पाणी तापत ठेवलं की होते. आणि आज तर मी थोडंसंच एवढंसं गॅसवरती ठेवलं आणि घेतलं. कडक पाणी नको वाढते बघा, असं सगळं घाम फुटते त्यामुळं. तर 2 जणच आंघोळ करतात, श्री, मी आणि सानिका. 3 जण आम्ही आंघोळ करतो. तर माझं आज गॅसवरतीच थोडं तापवून झालेलं, त्या दोघांसाठी ठेवलेलं बाहेर. आणि म्हटलं की आता जळण जे आहे ते आणून ठेवावं, म्हणजे पुढं पावसाळ्यात बरं पडेल आपल्याला. आता मोठी अंड्यात लाकडं ती फोडायची कशानं हे मला प्रश्न पडलाय, तर दाखवतो तुम्हाला. आणि आता त्याला मशीनच लागणार आहे, नाहीतर करवत तर कापायला. आणि सगळी गोळा केली एकत्र तर भरपूर होती. म्हणजे पावसाळ्यात मला 4 महिन्याचं तर जळण आता साठवून ठेवायला पाहिजे, कारण गॅसवरती परवडत नाही. आणि थंडीत बघा पाऊस सुरू असले की आपल्याला कडक पाणी लागते, त्यामुळं. तर जळण दाखवतो तुम्हाला. मशीन लावले इकडं, मशीनचा आवाज यायला लागलाय. कालपासून लावले, 2-3 दिवस मी सलग हातानंच धुतलेत कपडे. ह्या मशीनला आपण का नाही उघडून बघू शकतो, फक्त हेच फक्त बघू शकतो. इकडलं नाही, इकडलं उघडलं का नाही डायरेक्ट बंद होते ते. मशीन लावल्या काल, आज मशीन लावलेली. सुहाने अजून आंघोळ करायचे. चला गावात जायचं, मला गावात जायला होईना झाले. झाडांना थोडंच पाणी घातले सकाळी.
हे इकडं असं आणलं जळून. फुलं बघा किती आलेत. मी सकाळी 2च घातल्यात देवाला. मला 2च उमललेले होते आज. हे लाईक उमलले. कळ्या आल्यात भरपूर पण उमलायच्यात अजून. तर काल एवढं जळण आणलं बघा. डोक्यावरनं मी आणत बसत नाही. श्री माझा का नाही, मी जळणाला जाणार आहे म्हटलं की त्याची घाई असते. थांब मम्मी आपण गाडीवरनं जाऊया. तिथे 1-2 लाकडं आहेत. सगळे मोडून ठेवलेत का नाही तर होतंय भरपूर. म्हणजे जाईल आता 1 महिनाभर जाईल. जर पावसाळ्यात आता मला एवढं काही गरज नाही. बघा शेणकुटाव त्यानं असं पाणी तापते थोडंसं. तर दोघांपुरतंच 3घांपुरतंच आमच्या घेतोय. त्यामुळं एवढं काही टेन्शन नाही. तर एवढं जळण आणले काल. आता ह्यो लाकडाचा बुंदा फोडायचा कशानं. हे 2 आहेत. ते एक तिथं मोठा दिसते आणि ह्यो फोडायचं कशानं टेन्शन आले मला. ते विट्टा ते नाहीत आम्हाला काढायला सांगितलेलं. जाऊ दे कधी येतील त्यावेळेला काढायला येईल. टाक्या मोकळं झाल्यात खालची वरची. पाणी आलेलं नाही आहे. ऊन किती आहे बघा. आत्ता वाजलेत 9. 9च्या टायमिंगला एवढं ऊन आहे. 9 वाजले ना. आज आहे ना 11पर्यंत माझी कामं ते आवरून झालेली होती. मी नुसतीच बसलेलो होतो आणि विचार करत होतो की जावावं काय गावात आपल्या आपण. तोपर्यंत श्री आणि सानू आलेली होती. तर सानूला चल म्हटल्यानंतर तिला म्हणजे आता एकदा गाडी फिरवून आल्यानंतर परत कंटाळ येतोय. त्यामुळं ती नाही म्हटली. तर श्रीला म्हणलं मला वरतीपर्यंत सोडून ये. तसे तर पोरांना गाड्या येतात आणि मग तो ये म्हणस असं म्हटल्यानंतर तो आलेला होता सोडायला. आणि मला वाटलं की मी लवकर येईन. तर कुठलं काय 2:30 वाजलेले होते यायला आणि एवढं ऊन लागत होतं बघा. तर ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं काही खास नाही आहे. तरी पण बघा तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा.